मला एक शंका आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा सीझर नव्हते, तेव्हा डिलिव्हरी कशा व्हायच्या? खूप चांगला प्रश्न आहे. तुला माहिती आहे का सीझर हे नाव कुठून निघालं? सिडियर असा एक लॅटिन भाषेतला शब्द आहे. सिडियर म्हणजे काय? कापणे. सिझॉन्स हा दुसरा शब्द. मेलेल्या बाईच्या पोटातनं गर्भ काढणे किंवा बाळाला जन्म देणे याला सिझॉन्स असं म्हटलं जायचं. कालांतराने या शब्दाचं रूपांतर हे सिझेरियन असं झालं. आता सीझर हे अगदी 15व्या शतकापासून होतात. त्याचे इतिहासामध्ये उल्लेख आहेत. मग अगदी फ्रान्स, इटली, रशिया आणि आपल्या भारतीय इतिहासामध्ये सुद्धा याचे वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेख आहेत. परंतु पूर्वीच्या काळामध्ये ॲनेस्थेशिया किंवा सिझेरियनच्या काही पद्धती नसायच्या. मग कित्येक बायका डिलिव्हरीच्या वेळेला मृत व्हायच्या. कारणं काय काय होती? खूप वेळेला आउटलेट ऑब्स्ट्रक्शन असेल, पिपेच म्हणजे लिटरली गर्भाशय फाटायचं आणि त्या महिला मरायच्या. मग काहीही करून पूर्वीचे राजे त्यांना वंशज हवा असायचा. म्हणून मात्र राणी मेली तरी चालेल, परंतु सिझेरियन करून म्हणजेच सिझॉन्स करून ते बाळ बाहेर काढायचे. परंतु एका राजाने मात्र, म्हणजे तो राजा आहे किंग ऑफ बोहेमिया, याची दुसरी पत्नी होती. मग जोकेब नुफर असं या राजाने जवळपास 13 सुईणीच्या मदतीने तिचं सीझर केलं. नशिबानं ती मात्र जिवंत राहिली. कालांतराने या उपचार पद्धतीमध्ये मात्र बरेचसे बदल होत गेले, ॲडव्हान्सेस आले आणि मग मात्र ब्रिटनमध्ये सक्सेसफुल सीझर करण्यात आलं. डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर जेम्स बॅरी. आता गंमत सांगू का? जेम्स बॅरी ही मात्र महिला होती, परंतु ब्रिटनमध्ये सुद्धा महिला डॉक्टरला मेडिकल प्रॅक्टिस करणं अलाउड नव्हतं, म्हणून पुरुष डॉक्टर म्हणून ती आयुष्यभर राहिली. किती गमतीशीर गोष्ट आहे. त्यामुळे सिझेरियन ही शस्त्रक्रिया कित्येक महिलांसाठी जीवनदान ठरलेली आहे. धन्यवाद.